नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. नागपूरची धरती आणि नागपूरच्या कलाकारांसह तूच माझी साक्षी चित्रपट बनून तयार झाला आहे. 2015 साली या चित्रपटाच्या निर्मितीस सुरुवात झाली. मात्र बऱ्याच अडचणीमुळे या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात येत होतं. त्यातच कोरोनामुळे देखील चित्रपट तयार होण्यास विलंब झाला. मात्र चित्रपटाचे निर्माते विलास गाडगे यांनी धीर न सोडता आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून शेवटी हा चित्रपट तयार केला. आता मी शेतीचंच काम करणार, तरी शेतात काम करायची कसली लाज? शेवटी मीही एका शेतकऱ्याचाच मुलगा आहे ना. बाबा, शेतातले संपूर्ण पीक करपलेले. 5 दिवस झाले पेरणी होऊन अजूनपर्यंत पावसाचा थेंब सुद्धा आला नाही. स्त्री अत्याचार, लहान मोठ्यांचा भेदभाव आणि विविध प्रकारचे सामाजिक संदेश देणारा हा चित्रपट नागपूर, विदर्भसह मुंबई आणि इतर जागी शूट करण्यात आला आहे. किती ठिकाणी गेलो पण नोकरी मिळतच नाही. काय करावं काही कळत नाही. एकदा का रामूला नोकरी मिळाली ना तर आपल्याला आसरा होईल. माझ्या जवळचे दागिने घेऊन जा, त्याचे जेवढे पैसे येतील तेवढे देऊन टाक. या चित्रपटाचे मुख्य कलाकार नागपूरचे असून विलास गाडगे यांनी त्यांच्याकडनं कमालीची मेहनत करून घेतली आहे. चित्रपटाचे गाणे देखील अतिशय लोकप्रिय होत असून हिंदी चित्रपटांना टक्कर देणारा चित्रपट सिनेमा रसिकांसाठी तयार झाला असल्याचं मत विलास गाडगे यांनी व्यक्त केलं. विदर्भाच्या चित्रपट प्रेमींनी या चित्रपटास भरभरून प्रतिसाद द्यावा अशी आशा निर्माते विलास गाडगे यांनी व्यक्त केली. एक आजचा जो दिवस आहे, गुढीपाडव्यानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. माझा जो चित्रपट आहे तूच माझी साक्षी, हा चित्रपट पूर्वी आम्ही एक डॉक्युमेंटरी 1 तासाचा बनवून करण्याचं ठरविलं होतं आणि आम्ही तो पिक्चर केला पण होता. परंतु 2016मध्ये आम्ही या चित्रपटाचं चित्रीकरण सुरुवात केली आणि त्यानंतर पहिलं शेड्यूल आमचं 2016ला झालं, त्यावेळेस नोटबंदी झाली. दुसरं शेड्यूल आम्ही 2017ला केलं आणि त्याच्यानंतर तिसरं शेड्यूल आम्ही 2020-21ला केलं. वर्धेमध्ये लोणारला शूटिंग झालं, औरंगाबादच्या आजूबाजूच्या परिसरात काही शूटिंग झालं, काही वर्धेमध्ये शूटिंग झालं. अशा प्रकारे याचं शूटिंग पार पडलं. परंतु हा जो गेल्या 6-7 वर्षाचा जो कालावधी मनामध्ये जो गॅप झाला, याचं कारण आपल्यालाही माहीत आहे. कारण की 2012-13मध्ये आपण माझा इंटरव्ह्यू घेतला होता आपल्या चॅनलवरती. त्यावेळेस खूप मोठे ड्रॉबॅक आले होते आणि सोट्याची कमाल गोट्याची धमाल हा चित्रपट मी त्यावेळेस केला होता. त्यावेळेस त्या चित्रपटाची हार्ड डिस्क करंट झाली, मी त्यावेळेस बर्बाद झालो होतो. परंतु या चित्रपटाला पुन्हा मी नव्या जोमाने काम हातात घेतलं. बऱ्याचशा लोकांची मदत घेतली. मदत म्हणण्यापेक्षा पुन्हा एकदा कर्तव्यदारी होऊन हा चित्रपट करण्यास मी सुरुवात केली आणि मी याचं सुरुवात करत असताना बऱ्याचशा गोष्टीला मला सामोरं जावं लागलं. कारण की पैसा म्हटल्यानंतर साहजिकच हा कोणीही पैसा आपला सोडणार नाही. जसा जसा पैसा माझ्याकडे येत गेला, माझा एक व्यथा शेतकऱ्याची हा जो चित्रपट आहे हा ग्रामपंचायत लेवलवर मी चालवत होतो. त्याची काही मदत, काही प्रायव्हेट जे सावकार असतात अशा लोकांची मदत आणि अशा बऱ्याचशा लोकांचं कर्जबाजारी होऊन मी हा साक्षी पिक्चर म्हणजे शपथ या मायभूमीचा चित्रपट पूर्वी ठरवला होता. त्याच्यानंतर मग मी ठरवलं की हा चित्रपट डॉक्युमेंटरी करण्यापेक्षा आपण मोठा करायचा आणि या चित्रपटाचं नाव मी तूच माझी साक्षी ठेवलं आणि हा तूच माझी साक्षी आता 31 मेला 2024ला आम्ही प्रदर्शनी करायचं ठरवलेलं आहे. सर, काय चित्रपटाची पार्श्वभूमी आहे, काय बेस आहे चित्रपटाचा आणि प्रेक्षकांनी का म्हणून चित्रपट बघायला? सांगायचं तात्पर्य म्हणजे असं, या चित्रपटामध्ये आपण बघतो आज खेड्यातली परिस्थिती. बऱ्याचशा ठिकाणी आज यवतमाळ जिल्हा म्हणा किंवा बीड जिल्हा म्हणा किंवा महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा ठिकाणी आजच्या तारखेमध्ये सुद्धा शेतकरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या करतो आहे आणि या चित्रपटामध्ये नेमकं मी तेच दाखवलेलं आहे की मरायचं नाही तर लढायचं, हा एक मी संदेश दिला आहे. कारण की मी गेल्या 15 ते 20 वर्षापासून मी सुद्धा माझ्या घरी सुद्धा एक छोटी मोठी शेती आहे आणि मी प्रत्येक गावकऱ्यांपर्यंत जाऊन मी एक गावकऱ्यांचं एक ऑब्झर्वेशन केलेलं आहे. मी तिथल्या लोकांची मुलाखती घेतलेली आहे, त्या लोकांनी मी जवळून पाहिलेलं आहे
की शेतकरी हा कुठंतरी कमजोर कशामुळे पडतो. कुणाच्या शेती पिकत नाही, कुणाची शेती पिकली तर त्याला भाव मिळत नाही, जर भाव मिळाला तर कुठं पाणी येतं तर कुठं पीक वाहून जातं आणि अशा वेळेस सावकारांच्या कर्ज घ्यावं लागतं, बळी पडावं लागतं, बँका त्रास देतात आणि अशा वेळेस माणूस कुठंतरी आहारी जातो. आहारी गेल्यानंतर त्याला एक वेगळंसं व्यसन लागतो आणि ते व्यसन लागल्यानंतर माणूस कुठंतरी त्याचं मन दुखतं. त्यानंतर जे समाजकंटक लोक असतात त्याला समाजात जगू शकत नाही, त्यावेळेस तो हताश होतो आणि आत्महत्या करतो. परंतु मी ठरवलं या चित्रपटाच्या माध्यमातून का आत्महत्या करणे आता हे एक पर्याय नाही. आपण आत्महत्या करायची नाही तर समाजासोबत लढायचं, समाजासोबत लढून आपल्याला एक न्याय मिळवायचा आहे. आणि या चित्रपटाच्या माध्यमातून लोक याच्यामध्ये त्रिभुवन हत्या, स्वच्छता भारत अभियान, म्हणजे ज्याप्रमाणे आता आजच्या तारखेत बघतो आपण की मुलगाच पाहिजे, मुलगी नाही पाहिजे, असे सुद्धा बरेचसे संदेश आणि माणुसकी कशी असायला पाहिजे या चित्रपटात ते मी मांडणी केलीच आहे. परंतु आज आपण बघतो समाजामध्ये की गर्भ आणि श्रीमंत, जातपात, तंटामुक्त या प्रमाणचे हे जे फारसे असे विषय आहेत हे खूप मोठ्या प्रमाणे ग्रामीण भागामध्ये गाजत आहेत. तर याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून एक छोट्या घरची जरी मुलगी असेल पण तिचं काय विचार नाही का, ती सुद्धा मोठ्या घरचं स्वप्न बघू शकत नाही का, ती स्वप्न बघू शकते. परंतु आज समाजकंटक लोक म्हणा किंवा गर्भश्रीमंत लोक आजही गरिबांच्या मुलीला अपनवल्या म्हणजे त्याला वाटत नाही की आमची सून व्हावी का म्हणून. परंतु या चित्रपटामध्ये मी असं दाखवलेलं आहे की जर मुलगा त्या मुलीच्या घरी जातो आणि तिला म्हणतो पळून जा, तर मुलगी म्हणते की नाही, मी घरची गरीब जरी असली तर मी स्वाभिमानी आहे म्हणून मी पळून जाऊन लग्न करणार नाही. आणि तो मुलगा तिच्यासाठी आपलं घर सोडून येतो. घर सोडून आल्यानंतर ती मुलगी त्याला सांगते का नाही, आता मी जे आहे मी खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभे, तू काहीतरी करून दाखव तेव्हाच मी तुझ्याशी लग्न करेल. आणि सर्व समाजाचा जातीभेदाचा विचार न करता ती मुलगी त्याला समोर जाते, मुलगी त्याला मदत करते, मुलगा तिच्यासोबत लग्न करण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आईवडिलाची याच्यामध्ये खूप मोठा विरोध असतो आणि फार वेगळ्या प्रकारची पार्श्वभूमी या चित्रपटामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. कलावंत कुठचे आहेत सर काय? या चित्रपटामध्ये जर कलावंताचा विचार केला तर बरेचसे कलावंत आपले विदर्भातील आहे, नागपूरचे आहे, भंडाऱ्याचे आहे, गडचिरोलीचे आहे आणि खास करून ज्या ठिकाणी लोणार तालुका, लोणार जिल्हा बुलढाणा या ठिकाणचे बरेचसे कलाकार या चित्रपटामध्ये त्यांनी सुद्धा काम केलेलं आहे. फार उत्तम प्रकारे त्यांनी अभिनय केला तिथल्या कलाकारांनी. या ठिकाणी नागपूरचे सुद्धा कलाकार काही औरंगाबादचे आहेत, काही जालन्याचे आहेत, काही मुंबईचे, असा सर्व महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना घेऊन आपण काम केलेलं आहे. आज जर कलाकाराचा जर आपण विचार केला म्हटलं, बरं झालं आपण एक चांगला प्रश्न केला, तर 7 वर्षाचा कालावधी झालेला आहे. बरेचशा कलाकारांचे कॉन्टॅक्ट नंबर उठलेले आहेत. ज्या हिरोईन्स होती आता तिचं लग्न झालेलं आहे, काही बाल कलाकार होते ते सुद्धा कलाकार मोठे झालेले आहेत आणि काही कलाकार आजही माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत. त्यांना असं वाटत होतं का हा जो चित्रपट आहे 7-8 वर्षाचा कालावधी झालेला आहे, हा चित्रपट आता मार्केटला येणारच नाही आणि हा चित्रपटाची आशा करणं बेकार आहे आता. त्याच्यामुळे सर्व कलाकारांनी आणि बऱ्याचशा लोकांनी सुद्धा याची आशा सोडली होती. परंतु मी कर्जबाजारी झालेला माणूस या चित्रपटासाठी मी या चित्रपटाची आशा सोडली नव्हती, कारण की मला माहीत आहे एखाद्या व्यक्तीचा जर पैसा घेतला तर तो कशा प्रकारे फोनवर टॉर्चर करतो, कशा प्रकारे शिव्यागाळ्या करतो. त्या सर्वांना तोंड देऊ या चित्रपट मी पुन्हा नव्याने मार्केटला आणण्याचा प्रयत्न केला आणि मी आणतो. आज जर आपण जर आपली छोटीशी बाजू जर एखाद्या नातलगासमोर जर सांगतो म्हटलं किंवा आपल्या जवळच्या भाऊ-बंधींना सांगतो म्हटलं किंवा आपल्या बहिणींना सांगतो म्हटलं किंवा जवळच्या नातलगाला सांगतो म्हटलं, अशा वेळेस नातलगसुद्धा आपल्या जवळचे नातलग दूर जातात. त्याचं कारण असं आहे की त्यांना असं वाटतं की अरे बाबा हा तर पहिलेच बरबाद झालेला माणूस आहे, कुठं याच्या नांदी लागायचं, कुठं याला फोन करायचा, कुठं याला आपण उगाच याला जवळ करायचं. कॅमेरामॅन प्रवीणसह सनी भोंगाडे, शंखनाथ, न्यूज नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी। काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।